आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट। इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण, ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच। कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड, पनीर अंगारा, व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेज मध्ये चिकन तंदूर, चिकन थाली, सावजी मटण आणि बरंच काही। आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा। शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा। तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण। गडकरी फॅमिली रेस्टॉरंट, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। शूटिंग करायची करून द्या, कोणाला एसोडूनला पाठवायचे शूटिंग पाठवून द्या। मीडियाचे प्रतिनिधी आले, सर्व महाराष्ट्रावर जाणार त्या शांत बसा। 2 दिवसापूर्वी आपल्या बुलवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी हिंदुत्ववादी विचाराचे पाईक त्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वासाठी झोपलेल्या हिंदुत्वांना जागण्यासाठी पुढाकार घेऊन जे आपली वारकरी संप्रदायातून कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून हिंदू धर्माला जागृतीचं काम करता असे अभिप्राय आदरणीय संग्राम बापू भंडारे हे बुलेवाडी येथे आले असता मी सुद्धा त्या दिवशी कीर्तनाला सुरुवातीला गेलो होतो। महाराजांचं दर्शन घेतलं। मला पुढील कार्यक्रमाला जायची घाई असल्यामुळे मी त्यांची परवानगी घेऊन पुढे निघून गेलो, परंतु मला माहित नव्हतं पराभव एवढा जिवायला लागलाय। आता अजून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ही धर्म सत्ता तुमचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही। कोणावर हमला करता तुम्ही, कोणावर हमला करता तुम्ही? बगल बच्चे तुमच्याकडे, तुमच्या बगल बच्च्यांनी तुम्हाला घरी बसवलं। या मालदार जनतेने मला एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केलं, त्यावेळेस ही धर्मसत्ता माझ्या बरोबर होती। आणि आज इतिहास उघडून बघा, श्रीकृष्णांचा जन्म कशासाठी झाला, प्रभू श्रीराम कशासाठी आले, त्यावेळेस धर्मावर आक्रमण होते, आपलेच लोक फितूर होता, त्यावेळेस कोणाला तरी जन्म घ्यावा लागतो आणि त्याचा बंदोबस्त करावा लागतो। काय चुकलं होतं संग्राम बापू भंडारेंचं, काय चुकलं होतं? तुम्ही व्हिडिओ नीट ऐकला असेल तर शिवीगाळ करण्याचा प्रयत्न या नीट प्रवृत्तींनी केला। कोणत्या मार्गात आहे तुम्ही? अजून काय समजता काय तुम्ही स्वतःला? तुमच्या पगारी कर्मचारी पाठवून तुम्ही तिथं जर असे कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम उतरणार असेल तर यापुढे तुम्हाला मगाशी आमच्या सहकार्यांनी सांगितलं, अमोल खताळा एकटा नसून या तालुक्यातील प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता, हिंदुत्वादी कार्यकर्ता आमदार आहे। ज्या ठिकाणी प्रयत्न करतात त्या ठिकाणी तुम्हाला अमोल खताळ दिसत, तसं तुम्हाला झोपेतून उठल्यावर फक्त अमोल खताळ दिसतो। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी न तिथीनुसार केली ना तारखेनुसार केली, पण आम्ही निर्णय घेतला तर तुम्हाला पोट चोळला। संगमनेर मधले सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या उत्साह आम्ही साजरी करतोय, आम्हाला अभिमान आहे। 40 वर्षात तुम्हाला काही जमलं नाही, वाटत असेल तुम्हाला तर तुमच्या भाषावरती जाते, मुख्यमंत्री साहेबांकडे फोटो काढते, उपमुख्यमंत्री साहेबांकडे फोटो काढते, तुमच्या बगल बच्च्यांना वाटत असेल सकाळी पडले तरी भाषा आहे। अरे बाबा, नानाच्या टाईमला भाषा बी टेकवणार आहे। आणि सामान्य जनतेवर जर अन्याय करणार असेल तर मामा भाषेची टीम संगमनेरातून हद्दपार करणार। अहो नाही आमच्याकडे कारखाना, नाही आमच्याकडे दूध संघ, नाही आमच्याकडे कर्मचारी, पण बघा एकदा बाहेर आमच्या बरोबर कोण आहे, आमच्या बरोबर लाडक्या बहिणी आहे, आमच्या बरोबर साधू संत महंत आहे, आमच्या बरोबर हा तरुण आहे, आमच्या बरोबर हा कामगार आहे, आमच्या बरोबर हा कामगार आहे। आता एक माणूस नाही, केला प्रयत्न तुम्ही कशाला बोलायला मिळते, पण आज बोलण्याची गरज आहे। मी आतापर्यंत आमदार झाल्यानंतर फक्त विकास कामं आणि मतदारांना भेटीगाठी, जनतेला भेटीगाठी करत राहिलो। यांना वाटलं हा काय बोलू शकत नाही। तुम्ही प्रत्येकाला पराभवानंतर जाण्याचा
तुमच्या मागे फिरायला 2 कर्मचारीच लागत आहे, पुढे फिरायला 4 कर्मचारी लागत आहे. असे मोकळे जनतेमध्ये जाऊन दाखवा. जेव्हा तुम्हाला जाणवलं का आता फिरून बी आपल्याकडे जनता राहिली नाही, तुम्ही पुन्हा निघाले नाशिकला, पुन्हा निघाले पुण्याला. बाहेरच फिरा. तुमची आता संगमनेरकरांना गरज नाही, माझी झाली याचं भान ठेवा. धर्मसत्तेला खेटायचा प्रयत्न करू नका. यापूर्वी आमच्या सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला होता, त्यावेळेस तुम्ही आम्हाला दंगेखोर म्हणून उपमा दिली होती. भारत मताच्या लाचारीसाठी, लांबून लपण्यासाठी वारकऱ्यांवर हमले करू नका, सामान्य कार्यकर्त्यांवर करू नका. आता येताना मला काही जणांनी सांगितलं, दादांना मला वेळ नाही, कोण काय करतंय बघायला, माझी जनता काय करते हे बघायला मला वेळ. ते सांगत होते महाराजांनी किंपामध्ये राजकारण केलं. काय राजकारण केलं गुन्हेगारांना, संगमनेरकरांना? महाराज अफजल खानावर बोलले, महाराज औरंगजेबावर बोलले, त्याला तुम्ही राजकारण म्हणता? तुमचा अर्थ नेमका कोणाचा आहे हे आता आम्हाला शोधावं लागेल. तुम्हाला औरंगजेबाचा एवढा फुलका का आलाय? तुमचा DNA कसा लागेल? संगमनेरमध्ये कायद्याचं लक्ष आहे. 8 महिन्यापासून मी बघतोय, पराभव पत्नीने पाहिल्यामुळे तुम्ही लय प्रयत्न केले दंगल घडवण्याचे. मला माहिती आहे पुढे बैठका घेतल्या, कोणाला सूचना दिल्या, पण त्यांनी तुमचं ऐकलं नाही. त्यांना माहिती होतं चुकीचा जर काही प्रकार केला तरी तर अमोल भाऊ खताळ मागं ही जनता तर आहे, पण महाराष्ट्र चित्री मूर्ती आहे. देवा भाऊनी एक हाकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा असं त्याला एका माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीने हिनवलं होतं. त्यावेळेस एका देवा भाऊनी काय करून दाखवलं हे महाराष्ट्राने नाही, देशांनी नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांनी दखल घ्यावी लागते. त्यामुळे पराभव झाले, मोठ्या मनाने स्वीकारा, पुढे या, जनतेत राहा, जनतेचे प्रश्न सोडवा. आम्हाला अक्कल शिकू नका, आम्हाला धर्म शिकू नका, आम्हाला संस्काराच्या गोष्टी शिकू नका. सुसंस्कृत संगमनेर तुम्ही सुसंस्कृत 40 वर्षात कुठे ठेवलं होतं? सप्त्यामध्ये महाराजांनी काय बोलायचं काय नाही बोलायचं हे तुम्ही सांगण्या इतके मोठे नाही साहेब. 40 वर्ष तुमच्या गावच्या सप्त्यांमध्ये तुम्ही काय सांगितलं ते लोक सांगताय. 4 दिवसापूर्वी तुम्ही कुठल्या कुठल्या सप्त्यांमध्ये गेले आणि काय सांगितलं हे जरा आत्मपरीक्षण करा, विचार करा. संग्राम बापू भंडारे एकटा नाही, तो माणूस कीर्तनाला सुद्धा एकटा आला होता ना, त्याच्याबरोबर ड्रायव्हर होता ना, कार्यकर्ता होता ना, बॉडीगार्ड होता. जाताना सुद्धा एकटा गेला. तुमचा पराभव झाल्यानंतर मी तुम्हाला 2-2 बॉडीगार्ड लागत आहे. म्हणून म्हणताल आमदाराला घेऊन फिरतोय, तो शासनाने दिलाय, मी नाही घातला. मला गरज नाही. माझे हे जे आहेत ना तरुण युवक सहकारी, हे आमच्या लाडक्या बहिणी या माझ्या संरक्षणासाठी असतात. भरपूर प्रयत्न केला गेला. संगमनेरकरांनी भीती दहशत नोव्हेंबर मध्ये गेलेली आहे. त्यामुळे आज तुम्ही चांगल्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहे. पण गल्ली गल्लीमध्ये पुन्हा वार्डामध्ये गावामध्ये पुन्हा काही जण प्रयत्न करत असतील तर त्यांचाही बंदोबस्त आपल्याला करावा लागेल. धर्माचं काम करताना मी संग्राम बापू भंडारेंना फोन करून माफी मागितली. मला नाही कमीपणा वाटत. महाराज तुम्ही माझ्या तालुक्यात आले, दुर्दैवानं इथल्या काही समाजकंटकांनी तुमच्याविषयी अपशब्द वापरले, तुमच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला. मला त्याचं दुःख आहे. मी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून पुन्हा आज जाहीर माफी मागतो. आणि मी कालच सांगितलं होतं तर मी या कार्यक्रमासाठी संगमनेरचा आमदार म्हणून नाही तर मी एक हिंदुत्व कार्यकर्ता म्हणून या आज रस्ता रोको आंदोलनासाठी आलोय. ठरवलं असतं तर हजारोनी लाखोनी लोक गोळा करता आले असते, परंतु जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतो.
रस्ता रोकोसाठीचं ठिकाण सुद्धा बस स्टँड घेतलंय, जेणेकरून आजूबाजूच्या रस्त्यांनी सुद्धा वाहतूक केली तरी आम्हाला कुठल्याही सामान्य जनतेला त्रास द्यायचा नाही. कारण आमचा जन्म संघर्षातून झालाय. आम्ही आंदोलनातूनच पुढे आलोय. पण आंदोलनातून पुढे येताना आम्ही आंदोलन कधी बी केले असतील तर या मायबाप जनतेच्या प्रश्नासाठी केले, या मायबाप जनतेच्या हितासाठी केले. तुमची दादागिरी दहशत 40 वर्षापासून असलेली मोडून काढली, त्याचं दुःख तुम्हाला खूप आहे. हे रोज आम्ही बघतोय, अख्खा महाराष्ट्र बघतोय. पण तुम्हाला ते काही मान्य होत नाही, पत्नी पडत नाही. पण त्यांनी काही या तालुक्याचा आमदार बदलणार नाही. पुढच्या 5 वर्षाची निवडणुकीची तुम्ही मला मोकळं मार्ग करून आदेश देताय, त्याबद्दल सुद्धा मी तुमचे खूप आभार मानतो. परमेश्वर तुम्हाला अतिशय दुर्मुखी देत राहू अति परमेश्वरला प्रार्थना करतो. आणि पुन्हा एक इशारा देतो. इशारा देणं योग्य नाही असं काही जणांनी सांगितलं. गुन्हे दाखल झाले, त्याच्यावर नाही म्हणजे खोटे गुन्हे दाखल झाले. अरे काही जणांची मनाची तर लाभ झाला. महाराजांना अपशब्द वापरतांचे व्हिडिओ व्हायरल झाले, गाडी फोडल्याचा व्हिडिओ आलाय, तरी तुम्ही म्हणता महाराजा गुन्हे दाखल झाले पाहिजे. असं होणार नाही. संगमनेर मध्ये कायद्याचे राज्य आहे. या कायद्याच्या राज्यामध्ये उद्या तुम्हाला हौस असेल, कुंकुमी असेल, तुम्ही प्रयत्न करून बघा. तुम्हाला सुद्धा कायद्याच्या राज्यानुसार कारवाईला सामोरं जावं लागेल. त्यामुळे जे तुमचे पीए बगल बच्चे अजून थोडा माफ करताय, त्यांना इशारा देतो. मित्रांनो, तुम्ही ज्या आकाच्या जे एवढे मानताय ना, त्या आकाला या सामान्य जनतेने घरी बसवलंय. त्यामुळे आमच्या जनतेचा, वारकऱ्यांचा नाद करू नका. नाद करायचा असेल तर 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी होणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची लायकी, पात्रता पुन्हा एकदा आम्ही संख्येने दाखवून देऊ. आता आपल्या सर्वांना आजच्या याच्यासाठी प्रवासातून जात असलेले तुषार महाराज भोसले यांनी सुद्धा आपल्या इथं आज येण्याचं कारण, त्यांना सुद्धा धर्माचं काम करताना आज देवाभाऊच्या गावामध्ये असे जर साधू संतांवरती, महाराजांवरती हमले होत असतात, याचं दुःख असल्यामुळे ते सुद्धा आज आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, निषेध करण्यासाठी संगमनेरात आले. मी परवा घडलेल्या दुर्दैवी घटनेचा पुन्हा निषेध व्यक्त करतो आणि संग्राम बापू भंडारे महाराजांची पुन्हा माफी मागतो. महाराज, यापुढे संगमनेरात प्रत्येक वेळेस तुम्हाला बोलवण्यात येईल. बऱ्यापैकी आमच्या ताईंनी सांगितलं असता का लवकरच तुमचा कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात संगमनेरमध्ये आयोजित आम्ही करू. त्यावेळेस कोणा धन्यवाद त्यांनी यावं तिथं, त्यांचा बंदोबस्त आमच्या या लाडक्या बहिणी करतील. आपण सर्वांना विनंती करतो, यापुढे सुद्धा असा प्रयत्न होईल उकसावण्याचा, भांडण्याचा, त्यावेळेस संयमाने घ्या. कायद्याचं राज्य आहे. गुन्हे दाखल झाले, पोलिसांना सूचना दिल्या, अटक करा. आज रात्रीपर्यंत अटक होतील. अटक झाली नाही तर त्यांना उत्तर अमोल खताळला द्यायचंय. देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना उत्तर द्यायचंय. आणि या सर्व महाराष्ट्रातील साधू संतांना, महाराजांना, वारकरी संप्रदायाला उत्तर द्यायचंय. त्यामुळे मला वाटत नाही आता राहिला नाही अधिकाऱ्यांवर सुद्धा कोणाचा दबाव राहिला नाही पहिल्या गावात सारखा. त्यामुळे अजिबात आपण सर्वांनी निश्चित राहा. आपण सगळ्यांनी निर्णय घेतला होता सकल हिंदू समाजाच्या वतीने रस्ता रोको करायचा. त्याला पाठिंबा देण्यासाठी एक कार्यकर्ता, हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून मी इथं उपस्थित राहिलोय. सर्वांना विनंती करतो, आता तुषार भोसले महाराज आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांच्या आपण सर्वांनी